नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मिस्टर अक्षय बेळे एस-पी-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण समर एक्झाम 2025 मध्ये ज्या परीक्षा एप्रिल, मे 2025 मध्ये घेण्यात आलेल्या होत्या, तर या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांनी कॉपी केलेली होती आणि ज्यांच्यावर कॉपी केस झालेली आहे, या विद्यार्थ्यांसाठी काही इम्पोर्टंट नोटिफिकेशन देण्यात आलेले आहे. तसेच जे विद्यार्थ्यांनी 10 मे 2025 च्या मीटिंगमध्ये उपस्थित राहिलेले आहे, तर त्या विद्यार्थ्यांच्या पनिशमेंट लिस्ट बाबत पण त्यांनी माहिती दिलेली आहे. तर ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सांगणार आहे. त्याच्यानंतर कॉपी केसच्या मीटिंगला जाताना कोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहे, कधी जायचे आहे, कुठे जायचे आहे, त्यानंतर फाईन कसा पेड करायचा आहे, याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्यामुळं तुम्हाला जर का याबाबतीत काही शंका असेल तर चॅट बॉक्समध्ये विचारा. पण चॅट बॉक्समध्ये विचारण्यापूर्वी तुम्ही संपूर्णतः हा व्हिडिओ बघा आणि मगच तुम्ही चॅट बॉक्समध्ये प्रश्न विचारा. कारण तुमच्या सर्व प्रश्नांची जी काही माहिती आहे, ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया आपण, की कॉपी केस बाबत की जे काही महत्त्वाचे नोटिफिकेशन आलेले आहे, ते नेमकी काय आहे? ते कुठे बघायचे? तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात प्रथम इथे मी तुम्हाला दाखवतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या unipuणे.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. इथे एक्झामिनेशन सेक्शन दिलेलं आहे. यामध्ये क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल केल्यानंतर इथे स्टुडंट सेक्शनमध्ये तुम्हाला अनफेअर मीन्स किंवा कॉपी केस म्हणून टॅब दिसेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जवळ-जवळ 4 लिस्ट आता दिसत आहे आणि इथं बघा एक्झामिनेशन दाखवलेलं आहे मार्च, एप्रिल 2025. तर तुम्हाला या एक्झामच्या रिलेटेड माहिती घ्यायची आहे. त्या एक्झामची माहिती त्या सेक्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे. तर दिनांक 10 मे 2025 रोजी एक मीटिंग घेण्यात आलेली होती आणि त्याची पनिशमेंट लिस्ट पण आज दिनांक 31 मे 2025 रोजी जाहीर करून देण्यात आलेली आहे. तर आता पुढची जी काही मीटिंग आहे ते ज्याच्यामध्ये आर्ट्स फॅकल्टी पण आहे आणि कॉमर्स एंड मॅनेजमेंट फॅकल्टी पण दाखवलेली आहे. तर आर्ट्स आणि लॉ फॅकल्टीचे जे काही केसेस आहेत, तर त्यांची मीटिंग 2 जून 2025 रोजी 11 वाजता विद्यापीठात आयोजित करण्यात आलेली आहे. तर कॉमर्स एंड मॅनेजमेंट फॅकल्टीची जी काही मीटिंग आहे, ती 3 जून 2025 रोजी 11 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. तर बघा इथे एका विद्यार्थ्याचं एक डाउनलोडची लिंक आहे. म्हणजे तुम्ही त्या लिंकवर क्लिक करा. तिथे तुम्हाला तुमचं नाव या ठिकाणी दिसून येईल. तुम्हाला तुमचं नाव सर्च करायचं असेल तर कंट्रोल एफ करा आणि तुमचा पूर्ण नेम टाका किंवा सीट नंबर टाका. तुम्हाला त्याची माहिती सापडून जाईल. तर इथे बघा ह्या बी-बी-एस-सी-एचा विद्यार्थी आहे. त्याचं 2019 पॅटर्न आहे. त्याचा सीट नंबर आहे. तो कोणत्या कॉलेजचा आहे. त्याच्यानंतर ते कोणत्या सब्जेक्टमध्ये त्याच्यावर कॉपी केस झाली. ती परीक्षा कधी होती आणि नेमकी काय त्यांनी केलं त्याची सर्व माहिती आहे, की या ठिकाणी सांगितलं, की "यू वेअर कॅरिंग द प्रिंटेड झेरॉक्स मटेरियल रिलेटेड टू द एक्झामिनेशन." म्हणजे परीक्षेच्या रिलेटेड त्यांनी काय केलेलं होतं, की ज्या विषयाचा पेपर होता, तर त्या रिलेटेडच त्यांनी काय केलं, कॉपी केसचं मटेरियल जवळ बाळगलेलं होतं. आणि आता तुम्हाला काय करायचं आहे, की तुमच्यासाठी एक कमिटी आहे. त्या कमिटीसमोर तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. जसं की हे मी कॉमर्सची पी-डी-एफ डाउनलोड केली. त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे, की युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन ऑफिसर त्यांचं जी काही कमिटी आहे म्हणजे परीक्षा विभाग आहे, तिथे तुम्ही 3 जून 2025 ला सकाळी 11 वाजता अलोंग विथ रिटन एक्सप्लेनेशन ॲज पर द एन्क्लोज्ड फॉर्मॅट टू द शोकेस ऑफ नोटीस. ओके. म्हणजे एक फॉर्मॅट दिलेला आहे तिथं त्यांच्या नोटीस बोर्डमध्ये तो दिलेला आहे. तो तुम्ही रिटर्नमध्ये लिहायचा आहे आणि तो तुम्हाला या डॉक्युमेंटसह जमा करायचा आहे. येताना तुम्हाला काय-काय आणायचं आहे, तर तुमचं हे हॉल तिकीट पण आणायचं आहे. कॉलेजचं आयडी कार्ड पण त्याची एक झेरॉक्स आणायची आहे किंवा सोबत तुम्हाला बाळगायचं आहे आणि ही जी काही कॉपी आहे त्याची प्रिंट आउट काढायची आहे आणि या ठिकाणी जिथं लिहिलेलं आहे फॉरवर्डेड थ्रू प्रिन्सिपल साइन एंड स्टॅम्प त्या ठिकाणी सिग्नेचर वगैरे करून तुम्हाला हे डॉक्युमेंट्स आणायचं आहे. म्हणजे तुम्हाला कोण काय-काय गरजेचं आहे. नंबर 1 की तुम्हाला ही प्रिंटेड कॉपी किंवा ही कॉपीची प्रिंट करायची, त्याच्यावर प्राचार्यांचा सही शिक्का घ्यायचा. दुसरं कॉलेजचं म्हणजे तुमच्या परीक्षेचं हॉल तिकीट घ्यायचं. त्याच्यानंतर तिसरं कॉलेजचं आयडी कार्ड. या तिन्ही घेऊन तुम्ही 3 तारखेलाच सकाळी 11 वाजता तिथं उपस्थित राहायचं आहे. 11च्या आत उपस्थित तिथं राहा. तुम्ही जर का त्या दिवशी उपस्थित राहिला नाही, तर तुमच्या पनिशमेंट लिस्टमध्ये अब्सेंट असा रिमार्क येणार आहे. ओके. जर तुम्ही अब्सेंट राहिला, तर तुमचा निकाल जाहीर होणार नाही आणि बाकीच्याही काही प्रॉब्लेम्स तुम्हाला दिसून येतील. तर या पद्धतीने तुम्हाला कार्यवाही करायची आहे. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तिथे गेल्यानंतर प्रोसेस काय होते, की तुम्ही तिथं एक रिटर्न ॲप्लिकेशन पण घेतात. त्याच्यासोबत हे सर्व डॉक्युमेंट तिथं तुमच्या कॉपी केसच्या सीरियलनुसार तुम्ही त्या ठिकाणी देतात. ते दिल्यानंतर तुम्हाला विचारतात, की तुम्ही कॉपी केली का? तर तुम्ही येस म्हणा आणि मोकळं होऊन जा.
ते काय करतील तुम्हाला पनिशमेंट लिस्टमध्ये त्याची माहिती देतील. आता इथे एक बघा मिनिट्स ऑफ मीटिंग दिलेले आहे, जी 10 मे 2025 ला मीटिंग झालेली होती. तर या ठिकाणी तुम्हाला काय म्हणूया फाईन पे करण्यासाठी एक लिंक पण दिलेली आहे. फाईन कसा पेड करावा त्याच्या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो तुम्ही काळजीपूर्वक बघा. आता या ठिकाणी बघा सीट नंबर पण दिलेले आहे आणि बाकीची सर्व माहिती दिलेली आहे. इथे तुम्हाला काय-काय सांगितलेलं आहे, त्या या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. आणि कोणत्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला हे करायचं आहे, तो तुम्हाला तोच विषय पेपर द्यायचा का ऑल पेपर द्यायचे हे तुमच्या परीक्षेच्या हॉल तिकीटवरून किंवा येणाऱ्या परीक्षा फॉर्ममध्ये तुम्हाला ते दिसून येतील. पण तुम्हाला ₹1000 फाईन हा पेड करावाच लागणार आहे. तर फाईन पेड कसा करावा? तर या ठिकाणी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा. तुमचा युजर नेम, पासवर्ड टाका. त्यानंतर तुम्ही फाईन पेडच्या लिंकवर काय करा, क्लिक करा. नंतर तिथे तुमचा कॉपी केस नंबर म्हणजे हा इथला कॉपी केसचा नंबर तुम्हाला टाकावा लागतो. सीट नंबर तुम्हाला टाकावा लागतो आणि त्याचा फाईन तुम्हाला काय करावा लागतो? ₹1000 ऑनलाईन पेमेंट थ्रू पेड करावा लागतो. तो कसा पेड करावायचा हे आता मी तुम्हाला सांगितलंय, पण जर समजलं नसेल तर तो व्हिडिओ बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही पेमेंट करा. त्याच्या पुढची प्रोसेस काय असते ती पण माहिती मी तुम्हाला त्या सविस्तर व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही काय करा, कॉपी केसच्या बाबतीतले जे काही विद्यार्थी आहे, दिलेल्या टायमिंगमध्ये, दिलेल्या मुदतीत तुम्ही ती मीटिंग अटेंड करा आणि नंतर तुमची एक पनिशमेंट लिस्ट येते. ती लिस्टमध्ये आपलं नाव, नंबर चेक करा. आपल्याला दिलेली पनिशमेंटचा जो काही फाईन आहे तो पेड करा. त्याच नंतर तुमचे निकाल काय होतील? जाहीर होतील. तुमचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार नाही. तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने म्हणजे कॉलेजकडे त्याचा निकाल येईल. पण त्या संदर्भात तुम्हाला एस-एन-टीला संपर्क करावा लागेल विद्यापीठाच्या परीक्षा विभागात. आणि तुम्ही त्याच ठिकाणी तिथे सरांना विचारू शकता किंवा कोणी असेल रिप्रेझेंटेटिव्ह त्यांना विचारू शकता, की फाईन पेड केल्यानंतर निकाल कधी भेटू शकतो. त्यासाठी कॉलेजला यावं लागेल, म्हणजे इथे विद्यापीठात यावं लागेल का तिकडे तुम्हाला भेटेल, असं देखील तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता. तर या पद्धतीने तुम्हाला मी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. काही शंका असेल तर चॅट बॉक्समध्ये विचारा. पण तत्पूर्वी हा व्हिडिओ नक्की बघा. जर व्हिडिओ आवडल्यास तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. परीक्षेबाबत अशीच अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पुन्हा भेटू. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.